तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद लातूर यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत. तर इथं बघू शकता 15व्या वित्त आयोगाअंतर्गत कंत्राटी पद्धतीने खालील जी पदे आहेत, तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे स्टाफ नर्स. तर यासाठी इथं 39 जागा आहेत आणि कास्टनुसार इथं जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर या पदासाठीची तुम्हाला पात्रता लागणार आहे. तर तुम्हाला इथं GNM किंवा BSc नर्सिंग लागेल. त्यानंतर तुम्हाला इथं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी असणे इथं आवश्यक आहे. त्यानंतर या पदासाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे, तर ते इथं 20,000 रुपये मिळणार आहे आणि या पदासाठी जी वयोमर्यादा आहे, तर ती 65 वर्षापर्यंत आहे. त्यानंतरचे पद आहे MPW मेल. तर यासाठी इथं 22 जागा आहेत. तर इथं कास्टनुसार जागा दिलेल्या आहेत आणि या पदासाठीची तुम्हाला पात्रता लागणार आहे. तर तुम्हाला इथं 12वी सायन्स लागणार आहे. त्यानंतर पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे, तर ते तुम्हाला इथं 18,000 मिळणार आहे. त्यानंतर या पदासाठीची वयोमर्यादा आहे, तर ती खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंत आहे आणि राखीव प्रवर्गासाठी इथं 43 वर्षापर्यंत आहे. तर ही पात्रता तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. तर खालील पदांसाठी एकत्रित मासिक मानधनावर पदभरती निव्वळ तात्पुरत्या म्हणजे कंत्राटी स्वरूपाची आहे आणि याबाबतची सविस्तर जाहिरात व अर्जाचा नमुना तुम्हाला ZP लातूर या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर निवड झालेल्या उमेदवारांना 29 जून 2025 पर्यंत इथं नियुक्ती मिळणार आहे. तर अर्ज भरण्याची अंतिम जी दिनांक आहे, तर ती 5/7/2024 आहे. तर तोपर्यंत तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे. त्यानंतर या भरतीसाठी जे तुम्हाला परीक्षा शुल्क लागणार आहे, तर ते खुल्या प्रवर्गासाठी 150 आहे. तसेच मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे आणि हे परीक्षा शुल्क तुम्हाला इथं ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे. तर त्यासाठी इथं बँक अकाउंट नंबर आणि IFSC कोड दिलेला आहे. तर तुम्हाला इथं परीक्षा शुल्क भरून घ्यायचं आहे आणि ऑनलाईन भरणा केल्याचा पुरावा तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचा आहे. त्यानंतर या पदांसाठी तुमची जी निवड आहे, तर ती कशाप्रकारे होणार आहे, तर त्याची इथं माहिती दिलेली आहे. तर जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदांकरिता नोंदणी केलेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन मुलाखतीसाठी 1:5 कट अँड ऑफ खालीलप्रमाणे इथं लावण्यात येईल. तर शैक्षणिक अंतिम वर्षाच्या गुणांच्या 50%, त्यानंतर पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक पात्रता असल्यास इथं 20 गुण, तसेच वरील पदांकरिता उमेदवारास शासकीय अनुभव असल्यास इथं 30 गुण. तर अशी तुमची 100 गुणांची इथं निवड प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. इथं तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. त्यानंतर अर्जासोबत जोडलेली तुम्ही जी कागदपत्रे आहे, तर त्यांची माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. त्यानंतर हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे. त्यानंतर जो अर्ज आहे, तर तो तुम्हाला इथं राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद लातूर, तर येथे पाठवायचा आहे. 20/6/2024 ते 5/7/2024 पर्यंत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.